मानवी जीवनामध्ये विचाराचे सामर्थ्य सांगणारी एक छोटीशी गोष्ट बघा. महान शास्त्रज्ञ न्यूटन बागेत कसला तरी विचार करीत बसला होता. महाराज नौकरांनी वर्दी देण्यासाठी हाक दिली. न्यूटन विचारातच दंग होता. महाराज नौकराने पुन्हा साद घातली. प्रश्नार्थक डोळे नौकराकडे रोखले होते. बाहेर एक गृहस्थ आपल्याला काहीतरी विचारण्यासाठी फार लांबचा प्रवास करून आलेला आहे. आपली भेट हवीच म्हणतात. पाठव त्यांना इकडे. ते गृहस्थ आले. काय काम आहे आपलं? न्यूटनने विचारले. ते सद्गृहस्थ विचारले, महाराज क्षमा करा, मी अडाणी आहे. आपला लौकिक ऐकून आपणास भेटण्यासाठी आलो आहे. माझी एकच इच्छा आहे, मला खूप खूप शहाणं व्हायचं आहे. आपल्यासारखं नाव मिळवायचं आहे. काय करू मी त्यासाठी? कृपया मला सहज समजेल असे मार्गदर्शन करा. आपले उपकार मी कधीच विसरणार नाही. तुम्ही सांगाल त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करीन. अज्ञानाने प्रज्ञेला दिलेली ही एक हाक होती. न्यूटन म्हणाला, भल्या गृहस्था, एकच महान मंत्र लक्षात ठेव. मनातील विचार उगाच इकडे तिकडे भटकू देऊ नकोस. तुला हवे ते ज्ञान मिळेल. तुझं नाव सगळीकडे होईल, पण त्यासाठी एकाग्र मनाने उत्कृष्ट विचार मनात आणायला शिक. भटकत्या मनाला एकाच विषयावर स्थिर कर. माझ्या यशाचे रहस्य तेच आहे. एकाग्र मनात उत्कृष्ट विचार असल्यास जगात काही अशक्य नाही. माझ्या तुला शुभेच्छा आहेत. यशवंत हो. अशी ही छोटीशी गोष्ट आहे. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली. त्यानंतर माझं सकाळचं रोजचं रुटीन म्हणजे सकाळी उठून आपलं स्वच्छ झाडू वगैरे लावलेली आहे. त्यानंतर मग मी माझ्या म्हणजे जेवणाची तयारी केलेली आहे. हिरवे मूग भिजू टाकलेली होती रात्रीला. ते काढून घेतली आणि काढून एका चालणीमध्ये ठेवली आणि ते नंतर एका पातेल्यामध्ये ठेवून त्यामध्ये झाकून मी व्यवस्थित ठेवून दिली. मग कसं म्हणजे 4-5 तास किंवा 7-8 तास राहिले तर त्यामध्ये मस्त अंकुर येतात आणि मग ते म्हणजे आपल्याला म्हणजे भाजी किंवा उसळ बनवायला ते तयार असते. त्यानंतर मग मी दलिया बनायला घेतली स्वामीसाठी. त्यामध्ये एक टोमॅटो, एक वांगा, कोथिंबीर आणि आपला जाडा रवा असतो तो मी घेतलेला आहे. ते व्यवस्थित चांगलं पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. व्यवस्थित कापून घेतली. कापून झाल्याच्या नंतर मी आपला तो जाडा दलिया असते तो पण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आणि त्यामध्ये सगळं जे जिन्नस मी केली होती ते टाकली. त्यामध्ये सोबत अजून मीठ, थोडंसं तिखट चवीपुरता आणि थोडीशी हळद टाकली आणि मग नंतर मी कुकरला मांडलेली आहे शिजवायला. यामध्ये मी व्यवस्थित पाणी घालून घेतलेली आहे आणि झाकून घेतली. त्यासोबत मी खिचडीसुद्धा मांडलेली. खिचडीचं म्हणजे आपलं पातेला आणि ते दोन्ही असं कुकरला मी व्यवस्थित लावून घेतलेली आहे. त्यानंतर मग मला टोमॅटोची चटणी पण करायची होती आणि टोमॅटो आणि कोथिंबीर, मिरची मी कापून घेतली आणि सोबत त्या 3 मिरच्या वेगळ्या ठेवलेल्या आहेत. त्या मला भगर बनवण्यासाठी आहे, कारण सोमवार असल्यामुळे त्यांच्यासाठी उपासाला भगर करायचं होतं म्हणून मी असं केलेली आहे. हे सगळं टोमॅटो वगैरे कापून झालं, मिरची कापून झाली. त्यानंतर मग मी हे एका साईडला चटणी आणि एका साईडला आपलं ते काय म्हणतात भगर बनवायला घेतली. भगर मी घेतलेली आहे. भगर आहे असं थोडं त्यांच्यापुरताच मी घेतलेली आहे. त्यानंतर मी पातेला म्हणजे गॅसवर ठेवला आहे. त्यामध्ये थोडं जिरा टाकली, मिरची टाकली आणि त्यानंतर मग मी आपला तो असतो काय आपला भगर, तो भगर टाकलेली आहे. एका साईडला सोबतच चटणी. म्हणजे कसं आपण महिला आहोत आणि महिलांना कसं खूप सारं घरातले कामं असतात आणि ते सगळं कामं आवरण्यासाठी आपल्याला असं मल्टीटास्किंग काम करायचं असतं. एका साईडला इकडे दुसरं, एका साईडला दुसरं, अजून मध्ये जर काही आपल्याला भिजवायचं असलं कणिक वगैरे तर त्या गोष्टी असं म्हणजे केलं तर आपलं कामं पटपट उरकत असतात. तर मी बघा भगर त्यामध्ये मीठ टाकली आणि व्यवस्थित त्याला तेलामध्ये व्यवस्थित घोळून घेतली आणि त्यानंतर मग मी त्यामध्ये पाणी टाकली आणि पाणी टाकूनसाठी व्यवस्थित त्याला झाकून घेतली. माझी टोमॅटोची चटणी मस्त उकळी आलेली आहे, मस्त होत आलेली आहे. ते त्यामध्ये मस्त आता कोथिंबीर टाकली आणि व्यवस्थित मी त्याला असं झाकून घेतली. माझा आपला भगरसुद्धा तयार झालेला आहे. भगर व्यवस्थित तयार झालेला आहे. पाणी टाकून घेतली होती, झाकून व्यवस्थित शिजून घेतलेलं आहे. भगर मस्त व्यवस्थित खायला तयार झालेला आहे. मग दादासाठी मी जे आपलं काय दलिया तयार केली होती ते दलिया अशा पद्धतीचं तयार झालं आहे. त्यानंतर मी स्वामीला ते खायला घाललेली आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.